मेलोडी मोदीने सांगितले मेलोडी खावा. अर्ध्या तासामध्ये आम्ही शिंगणापूरच्या घाटाला प्रारंभ करत आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आपण निघालो बघा फिरायला आणि आपलं थोडं फवाराचं होतं. मी थोडं फवारलं 1.5 एकर. आता आला हर्षा फवारला पोरमाल गाडी घेऊन. आता डायरेक्ट निघायचं आहे बघा, जिकडं तोंड फिरेल तिकडं. अभिषेक कुठं? हा बघ. नमस्कार, जय महाराष्ट्र. आपण निघालो बघा आता जिकडं तोंड फिरेल तिकडं. तर ही आपली गाडी आहे. आणखी तू कुणीकडे निघणार? संध्याकाळची रुपये. होय, जावा गोविंदा. गाडीला हवा चेक करा दे आणि डायरेक्ट आता जिकडं तोंड फिरेल तिकडे निघायचं आहे बघा. तोंड कुणीकडे काय, तिकडे तोंड फिरेल तिकडे जायचं. ठरवून नाही, एकदा ठरलं की ठरलं. फक्त जायचं म्हणलं की जायचं. कुणीकडे काय अजून काय ठरलं नाही. नमस्कार, आता आलो बघा आपण तामलवाडीच्या टोल नाक्यावर. तिथं काय ह्याच अभिषेकचं कोणतं आहे म्हण. अभिषेक उचल म्हणलं की त्यानं गप म्हणून टोल उचललं कर. काय कुठलं गाजर उचलते अभिषेकाचं कोण ऐकणं केल्यावर टोल उचलते. आता पुढे काय दाखवायचं? टोल उचललेला नुसतं बड्या बातांनी ढोंगण खायला आता अभिषेकचं काम आहे बघा. आला आपण आता डीमार्टला जरा काहीतरी घ्यावं म्हणलं. कारण कसं ह्याला पाहिजे त्याला ते पाहिजे. रुपया 2 रुपये त्यापेक्षा म्हणलं का असेल ते सगळं. फायनली आपण आलो सोलापूर मध्ये डीमार्ट मध्ये काय तर जरा शॉपिंग करावं म्हणलं. छोटं मोठं स्नॅक वगैरे काहीतरी घ्यावा, पुन्हा निघावं म्हणलं. गाडी लावली आपली इथं पार्किंगला. येऊ दे इकडं, येऊ दे लाव इथं. येऊ दे पुढे येऊ दे. गाडी लावली पार्किंगला. आपण आलो सोलापूरच्या डीमार्टला. आता डीमार्टमध्ये थोडंफार घ्यावं काहीतरी खायला प्यायला आणि निघावं. सोमवार असल्यामुळं काय उपवास सगळ्याचाच. काय घ्यायचं खायला बाया? अभिषेकनं का ड्रायफ्रूट घेतला खायला? अवघड आहे. कुणाल तुला काय आवडतंय? त्यानं कुरकुरा फरसांचा पुडा घ्या. मेलोडी घ्या. मेलोडी मोदीने सांगितले मेलोडी खावा. काय काय घेतलं रे? ही घेतली बिअर. हा, गरीबाची बिअर. हा आणि 2 माझा घेतले त्या. चला माझा झालं एवढंच. पुन्हा टी शर्ट वगैरे काय घ्यायचं आहे का? नाही घेऊ नका. ते आपली लो बजेटची ट्रिप आहे. हे झालं कर पोरं, चला की. चला झालंय आपलं बिल व्हायला आपलं डायरेक्ट. आता नेक्स्ट दाखवतो कुठं जाणार तुम्हाला. अजून काय कन्फर्म नाही कुठं जाणार. ठीक झालं. घेतले आम्ही काय काय घेतले तुम्हाला दाखवतो. माझा घेतला 2. एक चितळेचं ताक घेतले. आणि आज उपवास असल्यामुळं राजगिरीचे लाडू चालू आहे बघा. आणि उपवास असल्यामुळं काय बाकीचं काय खाणार नाही. राजगिरीचा लाडू आणि स्लाइस माझा उपवास असल्यामुळं फराळीच घेतले. काय सगळं कसं लागाले? नमस्कार. कसं माहिती आहे का, सरड्याची धाव कपडेपर्यंत असते बघा. गावात निघाल्यावर सगळ्याला जोश होता. इथं बघा गावाच्या जरा लांबाला मोहळच्या जवळ झालं सगळी पालती पडली बघा. पालते फरवे बघाय कोण्या तर लय नाचल तर जोरू आलं होतं. उचलू गांड आदळायचं झालं. आता बसलं ग. अभिषेक मी चालतच आहे. गावातून लय निघाल्यावर सुनू म्हणून करायचं. आता काय झालं अभिषेक? अय अभिषेक काय झालं? काय नाही बघा, कुणी घरावर राहते. असं करू तसं करू. गाड इथं आलं की तिकडे निवांतच. चला भेटू आता नेक्स्ट पार्ट मध्ये. आजच्यासाठी मी आलो होतो अभि माधव मगर पाटील फ्यूज. पण इथं आल्यावर कळलं की सीएनजी संपला. वाट्याने कुठे सीएनजी भरला नव्हता. भेटेल इथं म्हणलं तर का कुठं जाईल तिथं वांदेच असते. ती करेल ती अंगलटच असते. असं गेलंय कुठं एखादं धड काम झालंय असली दलिंद्री सोबत असताना तर काय शक्यच नाही.
शिंगणापूरच्या जवळ आलो आम्ही. आता ड्रायव्हर चेंज केला आणि लागलीच एक अर्ध्या तासामध्ये आम्ही शिंगणापूरच्या घाटाला प्रारंभ करत आहोत. शिंगणापूरचं दर्शन घेऊन मग जिकडे जायचं तिकडे जाता आता. हा घाट सेक्शन चालू झालाय आणि पोरं काय करायचं काय रे दादा? हे आपले कावड जिथून चढवतो का हा तिथं उभारून आपण फोटो उभारून फोटो काढायचा, मैदानी खेळ दाखवायचा त्यांना. जी आम्हाला येतं ज्या टाइमला आमची कावड यात्रा असते त्या टायमाला हे सगळं काय म्हणते त्याला सगळं वाळून गेलेलं असते. एवढं पण हिरवं पण नाही पण बरं आहे जरा वातावरण. त्या टायमाला नुसतं रखरख करत आहे पण मजा येते राव. इथूनच एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, इथून असा कावड जायला. हे आमचा पहिला घाट आहे बघा. हे पहिला घाट ही कड आहे बघा आमचा, जिथून कबड्या अशा खडी खूटवरी चढवते ती. एक वर्ष मी दाद्याने नेले होते इथून कावडी, मान भेटला होता आम्हाला. 5 वर्ष होय, मी एकच वर्ष नेलो होतो आणि तो व्हिडिओ माझ्या इंस्टाच्या फीडमध्ये आहे बघा, 1 नंबरलाच. आणि हा आहे बघा शेवटचा कडा. दिसायला जरी बारीक दिसत असला तर का हा लय डेंजर कडा आहे. खालचा व्ह्यू बघा कसा दिसायला, नजारा 1 नंबर दिसायला. पोरं फोटो घ्यायली ती. आपला फोटो त्या ह्याच्यापाशी एक स्पॉट आहे सेल्फी पॉइंट, तिथून फोटो काढू आपले. फायनली आपल्याला शिखर दिसला बघा. आणि हा आहे पुष्कर तलाव. पाणी आले बऱ्यापैकी पण पाऊस इकडं आपल्या इकडे जेवढा आहे तेवढा बी नाही, लयच कमी आहे पाऊस. गाड्या भरपूर प्रमाणात दिसाल त्या बघा. वरी जाऊ देतली का नाही की गाड्या इथेच अडवालती, त्यामुळं वरी जायचा काही विषय नाही. हर हर महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव. देवदेवला आल्यावर देवदेवच करा माणसानं. इकडं बघ तिकडं बघ, काय याला मनी नाही भावन देवा मला पाव. मग देव अशानं पावल का? हर हर महादेव. शंभू महादेव तुमचं कल्याण करो. कुठला माऊली? अकलूजचा आहे. होय, धन्यवाद बरं का. भुका लागल्या होत्या. माकडं बघा. आणि गाड्या खालीच पार्किंग लावली त्या. हे आहे बघा आमची इथं रूम आहे आमच्या गावची शिपलागिरी महाराजांच्या मठामध्ये. आणि आम्ही पायीच निघालो कारण वरी गाड्या येऊ दिल्या नाही तर गर्दी भरपूर आहे श्रावणानिमित्त. आणि श्रावण महिन्यातील आज पहिलाच सोमवार आहे, त्यामुळं गर्दीला काय भरपूर प्रमाणात गर्दी आहे. चढताना कसं वाटायला भया कसं वाटायला चढायला? तर अशा रीतीने आम्ही आलो मंदिराच्या जवळ. हा, आणि पोराला प्रतिक्रिया विचारू. दीदीला पैसे दिलो का खाली? दिला का? आणखीत घेऊन आले. होय, नाही पैसे द्यावं लागत असते. ती बिचारी आपल्याच, त्यांना कोण आहे बघणार. किती पेढे? 100 कंदी पेढा 120 रुपये कंदी पेढा बघा. ही क्वालिटी आपल्या क्वालिटी सारखीच आहे, 1 नंबर आहे. नमस्कार भैया, बोला की. आपले व्हिडिओ बघताव का? हो, धन्यवाद. रोज कंटिन्यू होय, फॉलो पण केलेलं. ठीक आहे धन्यवाद भाई. आपली फॉलोअर भेटली. कधी आलं तर दुकानाचं नाव काय
आहे नाव शिवचैतन्य पेढे प्रसाद. शिवचैतन्य पेढ्याचा स्टॉल आहे यांचा. कधी आलं तर इथं मंदिराच्या खालीच आहे. आलं तर आवर्जून पेढे घ्यायचं जाऊ यांच्याकडून. किती म्हणता चला तर सगळ्यांनी पेढे घेतली ती अर्धा किलो, पाव किलो होती पण भयानक क्वालिटी भारी होती त्यामुळे अर्धा किलो पेढे घेतली ती. अवश्य भेट द्या चैतन्य पेढेवाले. फायनली कुणाला आणि अनिकेतला अडवलंय आणि आपण आलो बघा शिंगणापूर दर्शनासाठी. इथं हा काय नाही त्यांना चिल्लर नाही.